वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। चला आपण सुरुवात करूया व्लॉगला। आणि आजचा व्लॉग बेसिकली तोच असणार आहे, फोटोशूट व्लॉग। आणि फक्त फरक एवढाच आहे की थोडासा आजचा जो लुक आहे हा क्वाईट डिफरंट आहे, युनिक आहे आणि मी आजपर्यंत कधी न केलेला लुक आहे। तर या ज्या ब्लॅक ड्रेसमध्ये या निलिमा मॅम आहेत आणि यांनी मला बुक केलेलं होतं फॉर बेंगॉली लुक। बघूया यांनी मला कोणत्या पद्धतीने त्यांनी कोणत्या पद्धतीने लुक क्रिएट केलं, खरंच माझ्यावरती सूट झालं का, तुम्हाला सगळं कमेंटमध्ये कळवायचं आहे। सुरुवात झालेली आहे हेअर्सपासून। तुम्ही बघू शकता थोडासा हेअरस्टाईलला टाईम लागतो म्हणून एकदाची क्रिम्पिंग करून घेतात आधी, मग देन आफ्टर त्या मेकअपला सुरुवात करत असतात। तर तुम्ही बघू शकता इथे बाजूला प्रज्ञा होती, बरंच माहिती, आणि ही इशिता होती, इशिका। गाईज इथे माझी मैत्रीण पण आलेली आहे, कियारा। हाय कियारा। हाय गाईज। कोणता लुक करणार आहे? बेंगॉली। मी पण बघू, तुम्ही सांगाल आम्ही दोघीपैकी कोण जास्त सुंदर दिसतो बेंगॉली लुकमध्ये? तुम्ही दिसणार। नाही आता बघू। मेकअप सुरू होण्याआधी तेच आमच्याकडे एक प्रथा असते, ते म्हणजे बिफोर मेकअप लुक शूट करण्याची। गाईज लेन्स लावायला खूप ट्रबल झालं, पहा तुम्ही। तर आता बिफोर मेकअपचा व्हिडिओ मी बनवणार आहे। बिफोर मेकअपचा व्हिडिओ बनवल्यानंतर सुरुवात फायनली मेकअपला। आणि आय मेकअप कंप्लीट आफ्टर यांनी स्किन प्रिपरेशनला ऑलरेडी स्किन प्रिपरेशन झाली होती, पण माझी स्किन जास्त हायड्रेटेड असल्यामुळे परत लावून घेत आहे मॉइश्चरायझर लावून झालं। आणि तुम्ही बघू शकता रेड कलरचं ब्लाऊज छान दिसतं आहे ना, आणि मला तरी खूप आवडलेलं होतं। क्रिम्पिंग वगैरे झाली होती आणि मला बेंगॉली लुक कधीतरी करायचा होता, माझी खूप मनापासून इच्छा होती स्कूलपासून, पण कधीच मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली नाही, बट ती निलिमा मॅममुळे मिळाली। रिअली मनापासून थँक्यू मॅम। अँड आय लव्ह दिस लुक। मला थोडंसं म्हणजे मजा आली या लुकमध्ये, काहीतरी नवीन, काहीतरी इंटरेस्टिंग। तुम्ही बघू शकता हे सगळं हाफ कंप्लीट झाल्यानंतर ज्वेलरी वगैरे घालायच्या आधी त्यांनी मला एक साडी ड्रॅपिंग केली। तुम्ही बघू शकता, मी रिसेंटली हे जे आहे ते इंस्टाग्रामला टाकलं होतं। मला ज्वेलरी वगैरे खूप आवडली, मला सिम्पल ज्वेलरी खूप आवडते, तुम्ही बघू शकता। अँड सिम्पल ज्वेलरी यासाठी आवडते की मला माझे जे आहे बॉडी ही असं म्हणजे काही खूप हेवी नसल्यामुळं मला जे सिम्पल ज्वेलरी जास्त सूट होते। आणि हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर हेअरस्टाईल जस्ट आता सुरुवात करणारच होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच की लिपस्टिक लावून घेणं। हे लिपस्टिक जस्ट आता कंप्लीट होणारच होती, तर मग इथे एका मेकअप आर्टिस्टचा बर्थडे होता अँड आम्ही सगळे वाट बघत होतो की केक कधी खायला मिळेल आणि केक कधी कट होणार। सो तुम्ही फायनली बघा, स्किप नका करू व्लॉग अँड शेवटपर्यंत बघा। बेंगॉली लुक ना हा हेवी असतो, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ना किती छान दिसते आहे। आणि ते टिकली वगैरे लावल्यानंतर वेगळंच लुक आलेलं होतं। अँड तुम्ही बघू शकता खूप सुंदर भारी दिसत आहे। आत्ता बघा रिअल बेंगॉली खरंच सूट झालं का माझ्यावरती, तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। अँड इथे बघा यांचे मेकअप लुक झालेले आहेत मॅडमचे, तर परत ही शूट करायला लागली आहे बिफोर, जे आम्हाला करावंच लागतं। आणि मी माझं तुम्हाला ऑलरेडी समोर दाखवेल, माझं माहिती नाही शूट झालं की नाही झालं, बट स्टील माझी हेअरस्टाईल बाकी होती। तर मग माझी हेअरस्टाईल आम्ही करायला घेतली, जे मला खूप उशीर झालेला होता, त्याच्यामुळे मी यांना म्हटलं की प्लीज मला काहीतरी एकदम सिम्पल करून द्या। तर सरांनी मला एकदम सिम्पलमध्ये छान अशी हेअरस्टाईल करवली। अँड आय एम वेटिंग फॉर केक, आम्हाला खूप वेट करत होतो केकसाठी। तर फायनली आता ती वेळ आलेली आहे केक कटिंगची। गाईज मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवत होती। सो हेअरस्टाईल जर अजून छान असती तर अजून छान जमलं असतं। बाकीच्या मॉडेल्स पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा दिसत आहे। अँड वन्स अगेन या मेकअप आर्टिस्टला हॅपी बर्थडे। तुम्ही बघू शकता, वाव किती छान सगळ्यांनी एन्जॉयमेंट अँड मस्त खूप मजा केली। अँड तुम्ही बघू शकता की या मॅम आहेत आणि या पण मेकअप आर्टिस्ट आहे आणि या मॉडेल ऑलरेडी रेडी झालेल्या आहेत। सो मी तर केक भरभरून खाल्ला गाईज, खूप आय लव्ह चॉकलेट फ्लेवर केक। तुम्ही बघू शकता फायनली आता आमचे फोटोशूट झालेलं आहे। फोटोशूट झाल्यानंतर पॅकअप झालं आणि मी निघाली बाहेर। सो तुम्ही पाहू शकता अँड देन आफ्टर बरंच शूट केलं। सो मस्त वाटत आहे, शूट खतम झालं की घरी जायला। आणि अंधार झाला नाही, मेन म्हणजे मला अंधार झालं की खूप जास्त भीती वाटते गाईज। तुम्ही बघू शकता संडे आहे, बर्डीचं मार्केट पूर्ण भरलेलं आहे। आणि होप सो तुम्ही थोडाफार ब्लॉग एन्जॉय केलेला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब
सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच एका नवीन फोटोशूट व्लॉगमध्ये. बाय बाय.